तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाच्या आलोक यूट्यूब चॅनलवरती. तर कसे आहात सर्व? आय होप सर्व तुम्ही मजेत असाल. तर भावांनो आणि बहिणींनो, आज आलेलो आहे आपण जगप्रसिद्ध असं पेन हमरापूर असं गाव. कोणत्यासाठी? तर आपला बाप्पांचा माहेरघर. सो आज आपण आलेलो इकडे पुन्हा एकदा, म्हणजे मागच्या वर्षीचा तुम्ही ब्लॉग बघितला असेल. ज्यांनी कोणी बघितला नसेल त्यांच्यासाठी नवीन असेल, पण ज्यांनी बघितला असेल त्यांना तर माहितीच. आपण दरवर्षी येतो, दरवर्षी इथून ब्लॉग टाकतो. सो आता आपण आलेलो आहे मूर्ती बघायला. नवीन नवीन कोणते कोणते मॉडेल, म्हणजे कोणते कोणते नवीन आकार आलेले आहेत, सो ते बघणार आहे आपण. चला आता आपण स्टार्ट करूया. आपलं दरवर्षी फेमस असं बल्लाळ आर्ट्स. तर मित्रांनो, दरवर्षी आपण ह्या आर्ट्सलाच पहिलं भेट देतो आणि आपला जो ब्लॉग आहे तो इथूनच स्टार्ट करतो. तर चला आता चालू करूया. तर मित्रांनो, हे आहे बल्लाळ आर्ट्स. आपण दरवर्षी इथूनच स्टार्ट करतो. इथं बघू शकता 4 इंचापासून ते 12 फूट पर्यंत तुम्हाला गणपतीची मूर्ती व देवीचा कलर व कच्च्या मूर्ती सुद्धा मिळतील. सो इथून आपण स्टार्ट करतो दरवर्षी. सो आता पण आपण इथून स्टार्ट करूया. सो आता पहिले इथे बघू शकता, इकडे 1.5 फुटाच्या मूर्त्या आहेत, खाली पण 1.5 आहेत आणि खाली आहेत 2 फूट. असे पूर्ण मेन्शन केलेले आहेत. तुम्हाला जी कोणत्या साईजमध्ये हवे ती तुम्हाला इथून बघू शकता तुम्ही आणि चॉईस करून घेऊ शकता. सो हे बघू शकता, पहिले आहेत 1.5 फूट. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही ज्या मूर्त्या बघितल्या त्या सर्व 1.5 फूट, 1.5 फूट, 2 फूट, 3 फूट आणि 5 फूट अशा काहीतरी होत्या. सो आता आपण तुम्हाला दाखवतो त्याच आर्टमध्ये, बल्लाळ आर्ट्समध्ये ते 8 ते 9 म्हणजे मंडळांसाठी भरपूर पाहिजे असतात, रिक्वायरमेंट असते. सो त्यासाठी पण तुम्ही बघू शकता, मंडळांसाठी पण भरपूर साऱ्या मूर्त्या आहेत. मोठ्या मोठ्या 9, 8 अशा फुटाच्या मूर्त्या आहेत. खूप साऱ्या अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. इकडे लालबागचा राजा आहे, इकडे राम अवतार आहे. ही मला वाटते 9 फूट अशी असेल, 9 फूट पूर्ण. इकडे साईडला दगडूशेठ आहे आणि बाकी सर्व इकडे होलसेलचं काम चालू आहे. ज्यांना कोणाला होलसेलसाठी पण हवे असेल तो ते सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातात. सो चला आपण आता बघूया अजून आतमध्ये मूर्त्या जे म्हणजे बनवतात कसे, त्याचे साचे वगैरे कसे असतात ते सर्व तुम्हाला दाखवतो. आतमध्ये आहे, काम चालू आहे, तुम्हाला दाखवतो. सो मित्रांनो, आता आपण आलेलो आहे बल्लाळ आर्टच्या कारखान्यामध्ये, जिकडे मोठ्या मोठ्या ज्या मूर्त्या आहेत ते बनवतात. साचेतून कशा काढतात, साच्यामध्ये कसे टाकले जातात ते सर्व तुम्हाला आता दाखवतो इथे जाऊन. चला आपण जाऊया आता आतमध्ये कारखान्यामध्ये. तर मित्रांनो, आता मला बोललो की आपण बल्लाळ आर्टच्या कारखान्यामध्ये तुम्हाला दाखवते कसं काय साचा असतो, काय असतो. तर आता हे बघू शकतो तुम्ही, इथे प्रबळ बनत आहे, प्रबळ बनत आहे. सो आता हे प्रबळमध्ये आहे सर्व काते आहे, तो साचा लावलेला आहे. त्या साच्यामध्ये मागून तुम्ही बघू शकता काता टाकल्या होते. त्या कात्यावर साचा भरवतील. किती दिवस ठेवणार की किती वेळ? 1.5 तासामध्ये एक होऊन जातं ना. म्हणजे मूर्तीच्या साथला कसं असतं ते मागचं प्रबळ आहे ना ते, आणि गणपतीच्या मूर्तीचा साचा असतो त्याला किती वेळ लागतो? हे दोन्ही गोष्टींसाठी 1 ते 1.5 तास. तो असं आहे इकडे. तो मित्रांनो, आता आपण आलेलो आहे जगप्रसिद्ध असं आशीर्वाद आर्ट पेन हमरापूर मध्ये. तो मित्रांनो सर्वांना माहीत असेल, भरपूर जण इथे येऊन
मूर्त सुद्धा घेऊन गेली असती. तर आता आपण आलेलो आहे आशीर्वाद आर्ट्स मध्ये आणि आतमध्ये जाणार आहे. पण आतमध्ये तुम्हाला सांगतो सेलिब्रिटी आलेले आहेत. सेलिब्रिटी कोण तर शंकर महादेवन यांचे मुलं ते दोघं पण आलेले आहेत. आपला सिद्धार्थ महादेवन आणि दुसऱ्याचं नाव नाही माहिती आपल्याला. तसे दोघं पण भाऊ ते मूर्त घ्यायला आलेले आहेत. म्हणजे तुम्ही विचार करू शकता किती फेमस असं हे आशीर्वाद आर्ट्स आहे आणि का तुम्हाला आतमध्ये गेल्यावर समजेल मूर्त बघितल्या. चला आपण जाऊया आता मूर्त बघूया. तर मित्रांनो आपण आतमध्ये एंट्री केल्या तुमच्या समोर बघू शकता एक नवीन प्रकारची मूर्ती आहे विष्णू रूपात. तो पहिलेच आलेल्या तुम्हाला विष्णू रूपात अशी मूर्ती बघायला भेटणार आहे आणि तुझ्या जवळ कसं काम केलंय आणि का फेमस आहे ते तुम्हाला दाखवतो या. तर मित्रांनो तुम्ही जसं आता इथे बघितलं विष्णू रूपात तसंच एका साईडला तुम्ही बघू शकता इथे पूर्ण गोल्डन मध्ये दगडूशेठ गणपती बघू शकता. किती सुंदर आणि किती एकदम भारी काम केलेलं आहे. डोळे सुद्धा बघू शकता किती भारी. तुम्ही बघितलं असेल का फेमस आहे तर तुम्हाला अजून सर्व आता लाईनमध्ये जेवढं पण येतं मूर्ती जेवढं सर्व लाईनमध्ये एक एक करून दाखवतो. ज्यांना कोणाला यायचं असेल ना तर मी ते कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व टाकतो. फेमस म्हणजे भरपूर फेमस असं आशीर्वाद आर्ट्स हे नावाने फक्त ओळखलं जातं. त्याचं कारणच हे आहे. तो तुम्ही सुद्धा विचार करा काय एवढं फेमस असेल. तुम्हाला आता मी मूर्त दाखवते की तुम्हाला जी कोणती आवडेल ते बुक करा. ते नंबर स्क्रीनवरती मी करून टाकतो. मित्रांनो जसे तुम्हाला सांगितलं की आतमध्ये तुम्हाला कोणती सेलिब्रिटी आहे म्हणून. सो आपल्यासोबत आहेत शंकर महादेव यांचा मुलगा सिद्धार्थ महादेव. दादा पहिल्यांदा नमस्कार. आणि दादा किती वर्षापासून येते आणि म्हणजे काय पेड होऊन मी गणपती आय थिंक 20 वर्षापासून तर मिनिमम 20-25 वर्षापासून घेतो. पण इथे आशीर्वाद आर्ट्स मध्ये ऍटलिस्ट आय थिंक किती 10-15 वर्ष झाले आणि येण्याचं कारण आय थिंक इकडे जे फिनिशिंग आणि जे काम आहे स्पेशली वैभवचं आणि तिथं भावाचं हे ना वैभव आय थिंक आय डोंट थिंक पूर्ण कंट्रीमध्ये असं कोणी घडलं. मला सुद्धा मी सुद्धा बोलेल की फेमस आहे ना ते कारणच ते इथलं की जर तुम्ही सुद्धा या माहिती तर तुम्हाला समजेल की मूर्त काय म्हणजे बघितल्यावर तुम्हाला समजेल की जिवंत मूर्त कशाला बोलतात. इथं बघितल्यावर तुम्हाला समजेल ते डोळ्यात जे तुम्ही बघू जे आखणी केलेली आहे ते पूर्ण तुम्हाला जिवंत असं मूर्ती वाटेल जिवंत असं वाटेल तुम्हाला. खूप 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 सुंदर काम करतो आणि डोळे ते सगळ्यात इम्पॉर्टंट असतात. डोळे नोबडी मेक्स आईज लाईक. थँक्यू. आता आपण आलेलो आहे प्रणव आर्ट्स. तुम्हाला माहिती असेल किती फेमस आहे. तर आता तुम्हाला दाखवतो प्रणव आर्ट्स मध्ये जाऊन किती छान छान मूर्ती आहेत आणि नवनवीन कोणत्या मॉडेल आलेले आहेत. त्याला आपण बघूया. तो मित्रांनो आतमध्ये आलेल्या पहिलीच साईडला तुम्हाला मूर्त बघायला मिळेल आणि एक समोर बघू शकता दगडूशेठ अतिशय सुंदर आहे. आतमध्ये बघू शकता पूर्ण वेल्वेटचं आहे. पूर्ण अंगावरती वस्त्र वगैरे बघू शकता. पूर्ण धोती आहे व्हाईट. एवढं सुंदर वाटतंय. एवढं हेवी वर्क केलेलं आहे हे खतरनाक म्हणजे काय तोड नाही. आणि आई बघा आखणी बघा आखणी पूर्ण प्रॉपर आहे. आणि इकडे तुम्हाला दाखवतो 1.5 फूट 2 फूट अशा सर्व मूर्त्या बघा. यात 3 या 4 फूट असतील बघू शकता.
बघा किती सुंदर आहे. तर मित्रांनो आता सर्वात शेवटला म्हणजे आपण आता आलेलो आहे करण आर्ट्स. सो मागे बघू शकता आपलं फेवरेट म्हणजे माझं सर्वात जास्त फेवरेट आहे. सो कारण माझ्या जेवढं पण आतापर्यंत मी 2 वर्ष घेतलं इथूनच घेतो मूर्ती. कारण माझ्या इथं जरा बॉन्डिंग पण चांगलं आहे, माझे मित्र पण झालेत एक प्रकारे. सो आपण इथूनच घेतो. तुम्हाला आता दाखवतो इकडची जी आखणी आहे तो आपला मित्र आहे खास, जो आखणी करणारा तो पण, आणि आपला जो मालक आहे ओनर आहे तो पण आपला खास मित्र आहे. तर तुम्हाला आता आपण जाऊन दाखवतो नवनवीन मूर्ती आणि कसे कसे डिझाईन वगैरे कसे एकदम गोल्डन केलेले आहेत, काय काय एकदम भारी भारी आहे. चला आपण जाऊ.